नमस्कार, 29 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी शेख मोजमेल। आज हिमायतनगर शहरामध्ये नवनिर्वाचित लक्ष्मण केंद्रे सरांनी आज पत्रकारांची व अधिकाऱ्यांची काही बैठका घेतल्या। त्याच्यामध्ये आपले कशा प्रकारचे निर्णय असतील, कशा प्रकारची ते कारवाई करणार आहात आणि येणाऱ्या काळामध्ये ते कशा प्रकारची आपली जी भूमिका आहे बजावत आहेत त्याच्याबद्दल एक माहिती दिली आणि त्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की कशा प्रकारचे ते व्यसनमुक्तीवर कारवाई करणार आहेत आणि कशा प्रकारचे ते रोख लावणार आहेत त्याबद्दलची प्रतिक्रिया समोर। आज तुम्ही हिमायतनगर शहरामध्ये काही दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक साहेब चार्ज घेतला आणि आज पत्रकारांची बैठक घेतली। सर, एक जनतेला उद्देश काय सांगणार आणि तुमचं एक बहुचर्चित जे काम आहे नशाबंदीचा, दारूबंदीचा, त्याबद्दल काय सांगणार सर? आज या ठिकाणी हिमायत तालुक्यातील सर्व गावकऱ्यांना व सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी कायद्याचं पालन करावे। कोणीही चुकीचं काम करणार नाही, कायद्याचं कोणी उल्लंघन करणार नाही। जर कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल। या ठिकाणी एवढं सांगेल की कायद्याचं कोणी उल्लंघन करू नये। त्याचबरोबर जे दारूचं व्यसन आहे या गावामध्ये आल्यानंतर माहीत झालं की मोठ्या प्रमाणात व्यसनाचं प्रमाण जास्त असल्यामुळं डॉक्टरांच्या सहकार्याने गावोगावी कॅम्प घेऊन त्यांना औषध देऊन त्यांना दारूतून मुक्त करण्याची एक डॉक्टरच्या मदतीनं, पोलिसांच्या मदतीनं व पोलीस पाटलांच्या सहकार्यानं तिघांच्या संयुक्त विद्यमाने गावोगावी कॅम्प घेऊन मोहीम सुरू करत आहोत। सदरची मोहीम ही गुरुवारपासून सुरू होत आहे। सुरुवातीला 8 गावं आपण निवडलेले आहेत, त्या गावामध्ये गुरुवारपासून सुरू होऊन जाईल। सर, कशा प्रकारचं हे प्रोसेस असेल की नशाबंदीमध्ये तुम्ही 8 जे गाव निवडले त्याच्यावर कशा प्रकारे तुम्ही कारवाई करणार? डॉक्टर असतील, पोलीस असतील आणि पोलीस पाटील असतील, जे गावामध्ये तंबाखू, बिडी, सिगरेट आणि दारू पिण्याचं ज्यांना व्यसन आहे त्यांना ते औषध देऊन त्यांचं प्रबोधन करून, मन परिवर्तन करून डॉक्टर त्यांना ते औषध देतील। औषध पिल्यानंतर त्यांची ते व्यसन करण्याची इच्छाच संपून जाणार त्याच्यामध्ये। अशा प्रकारे त्यांना ते मुक्त करण्याचं काम, व्यसनापासून मुक्त करण्याचं काम केलं जाईल। त्या सर, आपलं जास्त फोकस नशाबंदीवर आहे, परंतु तालुक्यामध्ये ऐवत धंदे जसे की मी आता सुरुवातीला बोललो की जे काही चुकीचं आहे, जे गैरकायदेशीर आहे, प्रत्येक गैरकायदेशीर कामाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याच्यामध्ये आपल्या वतीने सर तालुकावासियांना काय आवाहन केलं जाईल? सर्वांना तालुक्यातील सर्व नागरिकांना एकच आवाहन करण्यात, कोणीही चुकीचं काम करू नये। जे कोणी चुकीचं काम करतील किंवा गैरकायदेशीर काम करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर। शाळकरी मुलींना जे चिडीमार मुलं जे सतवतात त्याच्याबद्दल आपण काय ॲक्शन घेतो? त्याबद्दल चिडीमार पथक करून त्यांच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाईल। सर, याचबरोबर काही दिवसापूर्वी हिमायतनगर शहरामध्ये चोरीचे गाड्या जे खूप मोठ्या प्रमाणात आढळले होते आणि त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली होती। तरी यामध्ये अद्यापही या गावामध्ये खूप असे गाड्या आहेत त्यांच्याकडे कागदपत्र नाहीत आणि ते उदरनिर्वाह त्यांच्यावरच आहे। त्याच्यावर कशा प्रकारची कारवाई असणार आणि कशा प्रकारचे त्यांचे निर्णय? त्याचा अभ्यास करून किंवा त्याच्यावर विशेष मोहीम राबवून त्याच्यापर्यंत कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्याच्यामध्ये वाहनधारकांना काय आव्हान असेल सर? वाहनधारकाला विनंती आहे की सोबत जे RC बुक सोबत बाळगावे, लायसन्स सोबत बाळगावे। सोबत नसेल तर कमीत कमी मोबाईलमध्ये तरी RC बुकचा त्यांचा फोटो असावा कमीत कमी त्याच्यामध्ये। गाडीच्या सायलेन्सरचा करण्याकरता आवाजाने लोकांना त्रास होते सर, ते मोठमोठे आवाजाचे सायलेन्सर लावलेले आहेत। त्यांच्यावर म्हणजे मोटार वाहन कायद्याप्रमाणे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल। सर, काही स्कूल बसवाले आणि शाळा ट्युशनवाले जे प्रवासाची वाहनं आहेत त्यावर ओव्हरलोडिंगची जास्त प्रमाणात होते, तर त्याकडे जरा लक्ष द्यावं असे आमची विनंती। त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। मी शेख मोजमेल, 29 न्यूज चॅनल संपादक, कॅमेरामॅन खयूम भाई सोबत।